अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नागोठाणे शहरात पूर, नागरिक व व्यापाऱ्यांची तारांबळ. नागोठाणे रोषण पथके. नागोठाणे येथील अंबा नदीने सकाळी साधारणतः 7 वाजता धोक्याची पातळी ओलांडली आहे. सदरील पुलाचे पाणी नागोठाणे बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोळीवाडा मोहल्ला यामध्ये शिरले. अचानक आलेल्या पुरामुळे दुकानदारांची व लोकांची सामान हलवण्याची तारांबळ उडाली. बस स्टँडमध्ये पुराचे पाणी शिरल्याने सदरील बस स्टँड महामार्गावर स्थलांतरित करण्यात आले आहे. बुधवारी दिवसरात्र पडत असलेल्या पावसामुळे तसेच डोंगर माथ्यावरून येणारे पाणी अंबा नदीत आल्याने नदीची इशारा पातळी वाढली. इशारा पातळी वाढल्याने पुराचे पाणी नागोठाणे शहरात घुसले. पूरग्रस्त व्यापारी व नागरिक यांनी आपले सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्याची लगबग दिसून आली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच शहरात पाणी शिरत असल्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांनी ग्रामपंचायत शिवगणेश हॉल येथे स्थलांतरित व्हावे असे आवाहन नागोठाणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे यांनी केले आहे. नागोठाणे शहरात पुराचे पाणी शिरल्याने काही ठिकाणी दुपारी 12च्या दरम्यान 4 ते 5 फूट पाणी भरले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. वाकण ते खोपोली मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. अंबा नदीची धोक्याची पातळी ओलांडली असल्याने सर्व पुराचं पाणी हे ग्रामपंचायत नागोठाण्याच्या हद्दीतील कोळीवाडा, नाका, मोहल्ला तसेच बाजारपेठ येथे शिरत आहे. सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की सर्वांनी आपलं मौल्यवान वस्तू व इतर सामान घेऊन सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. तसेच ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतचा हॉल, गणेश हॉल या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. सर्वच नागरिकांनी इथे स्थलांतरित व्हावे व सर्वांनी सुरक्षित स्थळी हलवून आपला बचाव कार्य करावा ही विनंती.